नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज या ठिकाणी महाराष्ट्र सेट परीक्षा 28 जानेवारी 2018 मध्ये जी झाली होती त्या परीक्षेतील सर्वांसाठी कॉमन असणारा पेपर नंबर 1 त्यामधील सेट ए आहे आणि यातील युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड यामधील एकूण 5 प्रश्नांची चर्चा आज अचूक उत्तरासहित आणि विश्लेषणासहित करणार आहोत। याचा तुम्हाला सेट व नेट परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे। तर चला सुरू करूया। या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आणि या प्रश्नपत्रिकेतला हा 7वा प्रश्न काय आहे बघा। टिंबटिंब प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल हा वाक्यांश टिंबटिंबचे उदाहरण होय। द फ्रेज डॅश गिविंग पर्सनल अटेन्शन टू ईच स्टुडंट इंडिव्हिज्युअली dash is an example of succinctness, circumlocution, wordiness, tautology। संक्षिप्तता, परिवलित शैली, शब्दावडंबर, समानार्थकता। आता या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला तर असं लक्षात येतं की प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या म्हणजे एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत बघा। प्रत्येक विद्यार्थी म्हणजे काय, वैयक्तिक लक्ष, आणि वैयक्तिक लक्ष म्हणजे काय, व्यक्तिगतरित्या दिलेले लक्ष, म्हणजे या सगळ्यांचा अर्थ एकच आहे। त्याच्यामुळं ही समानार्थकता होणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर डी आहे। या प्रश्नाचं उत्तर काय आहे, टाउटॉलॉजी आहे। परंतु आपण संक्षिप्तता म्हणजे काय, परिवलित शैली म्हणजे काय, शब्दावडंबर म्हणजे काय, याचा पण देखील थोडासा आपण विचार करूया। आता संक्षिप्तता किंवा संक्षिप्तनेस याचं एक उदाहरण जर घेतलं, काही लोकांना अशी सवय असते बघा, संक्षिप्तमध्ये न बोलता त्याचं मोठं वाक्य बनवून असं गोंधळात टाकणारं वाक्य बोलायचं। उदाहरणार्थ बघा, मी एक वाक्य सांगतो, 2 वाक्य मी इथं सांगणार आहे, त्या दोन्ही वाक्यामध्ये मला तुम्ही सांगा की कोणता फरक आहे। म्हणजे एक संक्षिप्त असणार आहे आणि जे एक संक्षिप्त नसणार आहे। पहिलं वाक्य मी सांगतो संक्षिप्त नसणारं। संक्षिप्त नसणारं बघा, पाऊस सतत कोसळत होता, खेळाडूंना खेळता आले नाही आणि अखेरीस सामना रद्द करावा लागला। आता बघा, एवढं सगळं मोठं वाक्य आणि संक्षिप्त वाक्य काय आहे, पावसामुळे सामना रद्द झाला। तर असं फिरवून जे बोललं जातं ते संशोधनामध्ये चालत नाही। तर अचूक आणि संक्षिप्त बोललं पाहिजे। पावसामुळे सामना रद्द झाला हे अतिशय चांगलं समर्पक उदाहरण आहे संक्षिप्तनेस याचं। आता दुसरं आहे सर्कमोल्युक्युशन, परिवलित शैली। आता परिवलित शैलीचा अर्थ काय होतो, सांकेतिक घुमावदार भाषा वापरणे किंवा परिवलित शैली तर या ठिकाणी हे देखील याचं उदाहरण आपण बघितलं तर एखादा असा म्हणू शकतो, माझ्या पोटात काहीतरी हलण्यास सुरुवात झाली आहे आणि मला असे वाटते की आता काहीतरी खाण्याची वेळ झाली असावी। आता एवढं फिरवून सांगणारा जो आहे त्यालाच म्हणायचं घुमावदार भाषा वापरणे। त्याच्यापेक्षा जर त्यांनी असं सांगितलं असतं, मला भूक लागली आहे, तर ते बरोबर झालं असतं। म्हणजेच काय, अशी घुमावदार भाषा संशोधनामध्ये आपल्याला टाळावायची आहे आणि संक्षिप्त भाषा आपल्याला वापरायची आहे। तिसरा जो आहे वर्डिनेस किंवा त्याला आपण शब्दावडंबर असं म्हणतो। तर वर्डिनेस म्हणजे काय, तर याचा अर्थ आहे अनावश्यक शब्दांचा वापर होणे
अनावश्यक शब्दांचा वापर होणे. उदाहरणार्थ काय, तो खूप मोठ्या संख्येने पुस्तके वाचतो. याच्याऐवजी आपण काय म्हणू शकलो असतो, तो भरपूर पुस्तके वाचतो. तर या पद्धतीचं वर्डिनेस किंवा शब्दावडंबर टाळायचं आहे आणि संक्षिप्त आपण वाक्य आपल्या रिसर्चमध्ये लिहायचे आहेत. तर या ठिकाणी टिंबटिंब प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल हे वाक्य जे आहे ते समानार्थकता दर्शविते. म्हणून याचं उत्तर आहे टाउटॉलॉजी. उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न आपण बघूया. आता प्रश्न काय बघा, सुलिखित संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. अ वेल रिटन डॅश डॅश attracts potential readers and facilitates the cataloging of a research report in an electronic database. काय आहे, सुलिखित शीर्षक आहे, सुलिखित संक्षेप आहे, सुलिखित सारांश आहे का सुलिखित गोषवारा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए वेल रिटन टायटल. अ वेल रिटन टायटल. ए इज आवर आन्सर. A well-written title attracts potential readers and facilitates the cataloging of a research report in an electronic database. आता बघा, या ठिकाणी 3 शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत. टायटलच का, समरी का नाही, ॲब्स्ट्रॅक्ट का नाही, तर सिनॉप्सिस का नाही. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस आपण एखादा रिसर्च रिपोर्ट लिहितो आणि त्याचं जे टायटल असतं, म्हणजेच तुमच्या संशोधनाचं टायटल जे असतं त्याचा उपयोग कशामध्ये होतो, एक तर कॅटलॉगिंगमध्ये होतो आणि इंडेक्सिंगमध्ये देखील होतो. आता या प्रश्नामध्ये कॅटलॉगिंगचा उल्लेख आलेला आहे, बरोबर. इथं बघा, अ वेल रिटन टायटल अट्रॅक्ट्स पोटेन्शियल रीडर्स अँड फॅसिलिटेट द कॅटलॉगिंग. आला आहे का उल्लेख कॅटलॉगिंगचा. आता तुम्ही म्हणाल कॅटलॉगिंग आणि इंडेक्सिंगमधला फरक पण सांगा. तर कॅटलॉगिंग म्हणजे काय, इट इज अ बिब्लिओग्राफिक डेटा. कॅटलॉगिंगमध्ये काय असतो, बिब्लिओग्राफिक डेटा असतो. उदाहरणार्थ त्यामध्ये टायटल असतं, त्यामध्ये ऑथर असतो, त्यामध्ये पब्लिशर असतो, त्यामध्ये पब्लिकेशनची डेट असते, त्यामध्ये सब्जेक्ट क्लासिफिकेशन असतं, त्यामध्ये तो ॲटम कुठला आहे, बुक आहे का CD आहे का ई बुक आहे ह्याचा फॉर्म दिलेला असतो, इत्यादी माहिती कॅटलॉगिंगमध्ये असते, बरोबर. मग आता इंडेक्सिंग म्हणजे काय, तर इंडेक्स म्हणजे काय, तर लिस्ट ऑफ कीवर्ड्स ऑर टॉपिक विदिन डॉक्युमेंट्स, बरोबर. लिस्ट ऑफ कीवर्ड्स तर असतात, लिस्ट ऑफ टॉपिक्स तरी असतात आणि त्याचं जे असायनिंग केलेलं असतं त्याला इंडेक्सिंग म्हणतात. पण ते इंडेक्सिंग हे विदिन डॉक्युमेंट्स असतं. म्हणजे तुमच्या समजा 100 पानाचं एक पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाच्या अंतर्गत जे महत्त्वाचे कीवर्ड्स आलेले आहेत त्याची एक इंडेक्स शेवटी बनवून दिलेली असते. आणि हीच इंडेक्सिंग आता इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही गुगल वगैरे सर्च करता तिथं देखील इंडेक्सिंग पाहावयास मिळते, बरोबर. तर इंडेक्सिंग आणि कॅटलॉगिंगमध्ये दोन्हीमध्ये टायटलचा वापर होतो आणि अतिशय सोयीस्कररित्या तुम्हाला ते जे डॉक्युमेंट आहे ते रिट्रीव्ह होते किंवा लवकर तुम्हाला उपलब्ध होते. मग टायटल कसं असायला पाहिजे, वाचकांना आकृष्ट करणारे पाहिजे, इंडेक्सिंग व कॅटलॉगिंगमध्ये मदत करणारे पाहिजे, तुमचे जे पब्लिकेशन आहे ते शोधण्यास त्याची मदत झाली पाहिजे, अशा प्रकारचं टायटल पाहिजे. त्यामुळे टायटल हे उत्तर आहे. समरी, ॲब्स्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात तिथं निबंध लिहिल्यासारखे असतात. 5 ओळींचे, 10 ओळींचे, अनेक पानांचे असे सिनॉप्सिस वगैरेचा विचार केला तर. पण टायटल जे असतं ते इट शुड बी कॅची, इट शुड बी हेल्पफुल फॉर इंडेक्सिंग अँड कॅटलॉगिंग. सो हिअर well-written title attracts potential readers and facilitates the cataloging of a research report in an electronic database. सुलिखित शीर्षक संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालाची संगणकीय सादर सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. या ठिकाणी ए हे आपलं उत्तर आहे, टायटल. आता प्रश्न बघा, जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभबिंदू म्हणून वापरता येतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. गृहीतक, सिद्धांत, प्रतिरूप, तत्व.
A proposal that may provisionally serve as a starting point for further research is known as hypothesis, theory, model, principle. तर या ठिकाणी अतिशय सोपं उत्तर आहे. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभबिंदू म्हणून वापरता येतो त्यास गृहीतक किंवा हायपोथेसिस असं म्हटलं जातं. ए हे उत्तर आहे. पण हायपोथेसिस म्हणजे काय? तर समस्येला दिलेले तात्पुरते उत्तर म्हणजे हायपोथेसिस किंवा गृहीतक आहे. आता एक हायपोथेसिस आपण बघूया. आता 2 टीचिंग मेथडचा वापर केलेला आहे. त्याची हायपोथेसिस कशी? आता पहिली मेथड आहे इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड आणि दुसरी मेथड आहे ती ट्रॅडिशनल मेथड. आता समजा तुम्ही जर असे 2 ग्रुप केले आणि त्या 2 ग्रुपपैकी एका ग्रुपला तुम्ही एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि दुसऱ्या ग्रुपला तुम्ही कंट्रोल ग्रुप असं म्हणालात, तर तुम्ही एका ग्रुपला तुम्ही एका इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथडनी आणि एका ग्रुपला तुम्ही ट्रॅडिशनल मेथडनी शिकवत असाल आणि जर त्याचे रिझल्ट्स तुम्ही पाहणार असाल तर त्याची हायपोथेसिस मी तुम्हाला सांगतो. तर हायपोथेसिस बघा तुम्हाला मी सांगतो. स्टुडंट्स टॉट यूजिंग न्यू इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड will perform significantly better on standardized test compared to those taught using traditional methods. आता ही हायपोथेसिस मराठीमध्ये सांगतो. आता ज्या विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथडचा वापर करून अध्यापन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांचा स्टँडर्ड टेस्टद्वारे जेव्हा त्यांची अचिव्हमेंट टेस्ट कंपेअर केली जाईल त्यावेळेस इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथडने शिकलेल्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स हा बेटर असणार आहे ट्रॅडिशनल मेथडने शिकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा, अशी आपण हायपोथेसिस लिहिली. तर या ठिकाणी हायपोथेसिस काम काय करते हो? तर इट प्रोव्हाइड्स क्लिअर अँड टेस्टेबल स्टेटमेंट अँड इट कॅन गाईड टू एक्सपेरिमेंटल डिझाईन. म्हणजे काय की तुमच्या संशोधनाला एक क्लिअर स्टेटमेंट देण्याचं काम हायपोथेसिस करते, टेस्टेबल स्टेटमेंट देण्याचं काम हायपोथेसिस करते आणि त्याचबरोबर एक्सपेरिमेंटल कोणते डिझाईन वापरायचे याचं मार्गदर्शन किंवा दिशादर्शन देखील हायपोथेसिस करते. आणि म्हणूनच याला आपण संशोधनासाठी आरंभबिंदू म्हणून वापरतो. म्हणून हायपोथेसिस हे उत्तर आहे. या प्रश्नाचे उत्तर हायपोथेसिस हे आहे. उत्तर आहे ए, हायपोथेसिस. आता हा प्रश्न माझ्या मते हा सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा. आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी टिंबटिंबचा वापर होतो. ए डॅश डॅश इज यूज्ड टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. बरोबर. वृत्ताकार चित्र, कोष्टक, दंडिका आकृती, बिंदू आलेख. आता या ठिकाणी डॅश डॅश इज यूज्ड टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यू, पाय चार्ट, टेबल, बार डायग्राम, डॉट प्लॉट. आता या ठिकाणी पाय चार्ट म्हणजे काय हो? तर अशा पद्धतीचा पाय चार्ट दिलेला असतो, असे कप्पे केलेले असतात. जर इथं 25% इथं 75% असं लिहिलेलं ह्याला पाय चार्ट आपण म्हणतो. आता टेबल तर मी तुम्हाला म्हणजे टेबलमध्ये रो आणि कॉलम असतात वगैरे वगैरे आणि इथं एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला मांडता येतात. उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला मराठीच्या पेपरमध्ये 100पैकी 43 मार्क पडले तर तुम्ही अगदी व्यवस्थित तिथं लिहू शकता टेबलमध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यू. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं हेच आहे, टेबल. बरोबर. बीच उत्तर आहे कोष्टक. बार डायग्राममध्ये काय असतं? बार डायग्राममध्ये तुम्हाला एक्स आणि वाय ॲक्सिस असतो आणि या ठिकाणी तुम्हाला बार डायग्राम अशी काढता येते. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आलेख पेपरचा वापर करून देखील बार डायग्राम काढू शकता. तिसरं काय? डॉट प्लॉट्स. डॉट प्लॉटमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी एक्स आणि वाय अशा पद्धतीने तुम्ही फक्त पाय जे तुम्ही बार डायग्राममध्ये वापरलं होतं त्याच्याऐवजी तुम्ही बिंदू वापरून अशा पद्धतीचं तुम्ही आलेख तिथं काढू शकता डॉट प्लॉटचा वापर करून. तर या ठिकाणी मात्र उत्तर तुमचं टेबल आहे. कारण का हो? तर एक्झॅक्ट व्हॅल्यूज शो करायचे आहेत. त्यामुळं तुम्हाला तुमचं उत्तर आहे टेबल. बी इज युअर ॲन्सर. अ टेबल इज यूज टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज.
असं तुमचं उत्तर असणार आहे. आकडे बिनचूकपणे दर्शवण्यासाठी कोष्टकचा वापर होतो. या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ ब्रॉड सायंटिफिक टॉपिक. प्रश्न बघा. एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? कोणता असेल? तर ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन कुठले आहेत बघा. ऑप्शन आहे संशोधनपत्र, संदर्भ ग्रंथसूची, समालोचक लेख, नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तकं, रिसर्च पेपर, बिब्लिओग्राफी, रिव्ह्यू आर्टिकल, न्यू टेक्स्टबुक. आता टेक्स्टबुक आणि बिब्लिओग्राफी तर अजिबातच होणार नाही. का? तर तुम्हाला इथं विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे टेक्स्टबुकमध्ये एवढी रिसेंट इन्फॉर्मेशन नसते. बिब्लिओग्राफी तर त्याच्यामध्ये बिब्लिओग्राफीमध्ये कॅटलॉग डेटा असतो, बरोबर, किंवा बिब्लिओग्राफिकल डिटेल्स असतात फक्त, टायटल, ऑथर, पब्लिशर वगैरे. रिसर्च पेपर आणि रिव्ह्यू आर्टिकल. आता तुम्ही म्हणाल रिसर्च पेपरमध्ये सुद्धा आपण रिसेंट इन्फॉर्मेशन, सायंटिफिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. मग हे उत्तर होऊ शकलं असतं, पण रिव्ह्यू आर्टिकल हेच उत्तर का झालेलं आहे? समालोचक लेख हेच उत्तर का झालेलं आहे? एक लक्षात घ्या, रिसर्च पेपर तुम्ही लिहिला, पण तो पब्लिश झालेला आहे का नुसता तुम्ही लिहून ठेवलेला आहे याचा उल्लेख इथं होत नाही आहे. रिव्ह्यू आर्टिकलचं मंत्र काय की तुम्ही एखादा आर्टिकल लिहिलेलं आहे आणि ते एक्सपर्ट्सच्या कमिटीने ते रिव्ह्यू केलेलं आहे, म्हणजे तपासलेलं आहे. आणि अशा केसमध्ये जर तुमचं आर्टिकल जर तेवढ्या ताकदीचं नसेल तर ते रिजेक्टसुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळं रिव्ह्यू आर्टिकल ह्याची ताकद ही जास्तच असणार आहे रिसर्च पेपरपेक्षा. म्हणून सी हे उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे रिव्ह्यू आर्टिकल इज द मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ ब्रॉड सायंटिफिक टॉपिक. आणि या ठिकाणी आपले रिसर्च ॲप्टिट्यूडचे प्रश्न 28 जून 2018 इथे संपलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. थँक्यू.